बांधकाम कामगारांना वस्तूऐवजी पैसे द्या व 12 सप्टेंबरच्या आश्वासनांची पूर्तता करा. लालबावटा संघटनेची मागणी. मंत्री सुरेश खाडे यांना मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्यामार्फत निवेदन. ऑनलाईन कामकाजातील तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवण्याचे आश्वासन. 12 सप्टेंबर 2023च्या मुंबई येथील बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा. जेवण नको पैसे द्या, भांडी नको पैसे द्या, अवजारे खरेदी योजना पुन्हा चालू करा, मेडिक्लेम योजना तातडीने चालू करा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मंत्री सुरेश खाडे यांना मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कोविड काळात माध्यान्ह भोजन योजना चालू होती, मात्र त्याचे वितरण आणि जेवण योग्य नव्हते. त्यामध्ये प्रचंड अनियमितता होती. तसेच कामगार नसलेल्यांना सुद्धा जेवण दिल्याने मंडळाच्या पैशाचा विनाकारण अपव्यय झाला. मंडळाचे 3000 कोटी रुपये खर्च झाले. सध्या ही योजना बंद असल्याने सदर योजनेऐवजी कामगारांच्या खात्यावर टाकावेत. मंडळाने दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी पारित केलेल्या कामगारांच्या भांडी वाटप निर्णयाला महाराष्ट्र सरकारने 18 जानेवारी 2021 रोजी मान्यता दिली आहे. मात्र भारत सरकारने 22 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून कोणत्याही योजनेमध्ये वस्तू न वाटता डायरेक्ट पैसे कामगारांच्या खात्यावर पाठवावेत असा आदेश दिला आहे. तरीही महाराष्ट्र सरकार राज्यामध्ये सुरक्षा संच, गृहोपयोगी भांडी, अत्यावश्यक संच आणि माध्यान्ह भोजन वाटपाचे काम बेकायदेशीररित्या करीत आहे. त्यामुळे मंडळाने भांड्यांऐवजी कामगारांना पैसे द्यावेत. सन 2019 मध्ये मंडळाने अवजारे खरेदी योजना चालू केली होती. प्रत्येक 3 वर्षांनी कामगारांना साहित्य खरेदी करता 5000 रुपये देण्याचा निर्णय केला होता. त्याची अंमलबजावणी करावी. मंडळाने 7 ऑगस्ट रोजी तपासणी ते उपचार ही योजना सुरू केली होती. त्यामध्ये मंडळाबरोबर 12 सप्टेंबर 2023 रोजी मंत्रालयात झालेल्या मीटिंगमध्ये बदल करून नवीन मेडिकल क्लेम योजना चालू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी. वरील प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांबाबत मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्यासोबत संघटनेचे सचिव शिवाजी मगदूम व संदीप सुतार यांची सकारात्मक चर्चा झाली. त्यामध्ये लाभाचे अर्ज मंजूर होऊनही पैसे जमा होत नाहीत ते तात्काळ व्हावेत. रिजेक्ट झालेले लाभाचे अर्ज परत ऑनलाईन होत नाहीत ते व्हावेत. ग्रेस पिरियडचे नूतनीकरणाचे अर्ज तात्काळ तपासावेत. जर कामगार 2-3 वर्ष नूतनीकरण झालेला नसेल तर नूतनीकरणासाठी 2-3 दाखले मागितले जातात ते बंद करावेत. इंजिनियरच्या पत्त्यावर कामगारांची नोंदणी ती कामगाराच्या पत्त्यावरच नोंदणी व्हावी. शिष्यवृत्तीच्या अर्जातील मुलांच्या ओळखपत्राची अट शिथिल करावी. पहिल्या मुलानंतर जुळे झाल्यास 3ऱ्या अपत्यासाठी लाभ मिळावा आदी मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्यासह तांत्रिक विभागाचे प्रमुख तावडे उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे.